कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा काय विषय काढलाय तुम्ही? हा, आज हळदी कुंकवाला आम्ही तुम्हाला आमच्या घरी बोलवलंय। आमच्याच घरात येऊन तुम्ही माझ्या सुनेबद्दल असं बोलताय? सण आहे आज, कृष्ण जन्माष्टमी आहे आणि असल्या चांगल्या दिवशी तुम्ही का हा असा विषय उकरून काढलाय? अहो तसं नाही हो, अवघाना विषय निघाला ना म्हणून मी म्हणाले। अजून काही पाळण्याची चावल नाही ना तुमच्या घरात, म्हणून आपलं एक शक्यता म्हणून दाखवलं। हो हो काकू, काय चाललंय तुमचं? आमच्या घरात कशाला डोकवायचंय तुम्हाला? आमच्या घरात आमचं काय करायचं आणि काय नाही करायचं आमचं आम्ही ठरवू की। आमच्या घरात पाळणा हलतोय का नाही हलत त्याची तुम्हाला कशाला काळजी? थांब अधिपती, थांब। हे बघा, हे माझं घर आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे। माझी सून चांगली धडधाकट आहे, तिच्याबद्दल कोणतीही शंका घेण्याचं तुम्हाला काही कारण नाही आणि अधिकार पण नाही। आणि मला एक सांगा, चूल आणि मूल एवढंच असतं का बाईचं आयुष्य? अहो माझी सून चांगली नोकरी करते, शिकलेली आहे, ती तिच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे याची कल्पना नाहीये तुम्हाला, आणि ते सगळं करून ती घर पण सांभाळते हो। आणि कोणत्या आधारावर तुम्ही हे ठरवून मोकळ्या झालात की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे? त्यांचं काही प्लॅनिंग आहे का? त्यांना मूल हवंय का नको हे त्यांचं त्यांना ठरवू दे ना। आणि मुळात लग्न झाल्या मूल जन्माला घातलं पाहिजे असा कोणता नियम आहे? हे बघा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचं काहीच कारण नाहीये खरं तर मला, पण माझ्या सुनेबद्दल बोललात म्हणून तुम्हाला सांगते। आणि त्यांना हवा तेवढा वेळ घेऊ द्या की, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष, मला काही प्रॉब्लेम नाहीये। तुम्हाला कशाला प्रॉब्लेम असायला हवा हो? हा, हे बघा, तुम्ही पाहुण्या म्हणून या घरात आलात म्हणून मी तुमच्याशी अत्यंत सौम्यपणे बोलते, पण माझ्या सभ्यतेच्या पण काही मर्यादा आहेत हे लक्षात ठेवा। अहो पण मॅडम, शांत राहा, तुम्ही काही बोलू नका, खरंच काही बोलू नका। जग खूप पुढे निघून गेलंय, तुम्ही कदाचित मागे राहिला असाल। आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगते, यापुढे त्यांना समजा मूल नाहीच झालं किंवा त्यांना मूल नकोच असेल, तर ती कुठल्या तरी कृष्णाची यशोदा होऊ शकेल। भले देवकी म्हणून तिला जन्म नाही देता आलं बाळाला, तरी ती एखाद्या बाळाला दत्तक घेईल, त्याला लहानाचं मोठं करेल, आणि तो तिचा किंवा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल। आज कृष्ण जन्मोत्सव आहे, पण आजच्या दिवशी तुम्ही त्या काल्यामध्ये मिठाचा खडा टाकलात बघा। माफ करा, पण तुम्ही निघा आता इथून। माझ्या घरात मला निगेटिव्ह एनर्जी नको आहे। अहो मॅडम, ऐकून तरी घ्या, निघा। चला चला निघा, बायनो निघा। अहो ते एवढं सांगायला तरी मी इथंच थांबलायचा। चला चला निघा, या। ओ मास्तरीन बाई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।